एका मुलीचं स्वप्न काय असतं तुम्हाला माहिती आहे? फक्त चांगलं शिक्षण आणि लग्न असतं का? अजिबात नाही. आजच्या मुलींची स्वप्न ही आकाशाला गवसणी घालणारी आहेत. कुणाला अंतराळात जायचंय, कुणाला देशाचं रक्षण करायचंय, तर कुणाला स्वतःचा उद्योगही उभा करायचा आहे. पण अनेकदा असं होतं की ही स्वप्न फक्त उंबरठ्याच्या आतमध्येच दाबली जातात, कारण की समाजात लोक काय म्हणतील किंवा लोक काय विचार करतील या भीतीनं कित्येक उड्डाणपुलं अर्धवट राहत आहेत. पण आपली स्वप्न ही आपली वैयक्तिक मालमत्ता आहे, ती कुणाच्या परवानगीवर अवलंबून नसावीत. आपण जेव्हा स्वप्न पाहतो तेव्हा येणारे जे अडथळे आहेत त्याबद्दल काही आपल्याला वेगळं सांगायला नकोय. जग आपल्याला अडकवण्याचा बराच प्रयत्न करतं, मात्र कधी रीतिरिवाजांच्या नावाखाली असू देत तर कधी सुरक्षिततेच्या नावाखाली असू देत. पण सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा शिक्षणाचं स्वप्न पाहिलं होतं तेव्हा त्यांच्यावर दगडफेकही झाली होती, तरी सुद्धा त्या कुठे थांबल्यात. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी इथे आहोत. परिस्थिती कशीही असू देत, कुटुंब पाठिंबा देवो या ना देवो, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. तुमची जिद्द इतकी मोठी असायला हवी आहे की नशिबाला सुद्धा तुमच्या समोर एक ना एक दिवस